श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। शिर्डी शहराचे भाजप शहराध्यक्ष तथा शिर्डी नगर परिषदेचे नगरसेवक रवींद्र तात्या गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीराम नगर प्रभागात हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले। यानंतर मान्यवरांच्या हस्ते रक्तदान शिबिरासह नागरिकांच्या सेवेसाठी विविध सामाजिक उपक्रमांचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। या उपक्रमामुळे नागरिकांना समाजोपयोगी सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रसंगी शिर्डी शहरातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, शिर्डी नगर परिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रीराम प्रतिष्ठानाकडून दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जात असल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। शिर्डी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष अभय भैया शेलके यांनीही रवींद्र तात्या गोंदकर यांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की ते सातत्याने सर्वसामान्य जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतात। त्याच्याबरोबर समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्याची परंपरा त्यांनी जपली आहे। ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे। शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, साईनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम। श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं दरवर्षी आमचे सहकारी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष रवी तात्या गोंदकर नेहमी उपक्रम घेत असतात। म्हणजे सर्वसामान्य जनतेला ज्या शासकीय योजनाचा लाभ जो मिळत नाही किंवा ज्या अडचण निर्माण होतात त्या कशा जागेवर या ठिकाणी त्यांना तो लाभ देता येईल याचा नेहमी ते प्रयत्न करत असतात। रक्तदान शिबिर सुद्धा या ठिकाणी घेण्यात येत असतं नेहमी आणि सर्व समाजाचे लोक या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी जमा झालेले असतात। त्यानंतर एक किल्ले गड किल्ले याची सर सुद्धा कमीत कमी 400-500 मुलांना बरोबर घेऊन ते नेहमी करत असतात। आता यावर्षी सुद्धा किल्ल्याची सर त्या ठिकाणी ते करणार आहेत। मी या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो, तात्यांना शुभेच्छा देतो आणि त्या गड किल्ल्यासाठी सर्व आमचे जे तरुण मित्र आहेत त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही डोक्यावर घेऊन नसती करायची तर डोक्यात घेऊन करायची असती। हा विचार जोपर्यंत आजच्या तरुणांमध्ये रुजत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं शिवजयंती साजरी झाली नाही असं मला वाटतं। या ठिकाणी आता तुम्ही बघताय जयंती निमित्तानं रक्तदान शिबिर आहे, घरगुती गॅस कसा वापरायचा आणि सुरक्षा कशी बाळगायची याचं अभियान देखील येत आहे। ज्या नागरिकांचे ड्रायव्हिंग लायसन्स तयार झालेले नाहीत ते कसे तयार करून घ्यायचे याची इथं आम्ही आमच्या मंडळातर्फे काही फी त्या 700-800 रुपये आमची फी भरणार आहोत। त्याच्यानंतर आधार कार्ड नोंदणी नव्याने असेल किंवा दुरुस्ती असेल, तसेच पॅन कार्ड नोंदणी असेल किंवा आयुष्यमान भारत कार्डाची नोंदणी असेल, ज्या समाजोपयोगी गोष्टी आहेत त्या आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही करण्याचं मानस धरतो। श्रीराम प्रतिष्ठान हे सातत्याने करण्याचा प्रयत्न करतो। गेल्या 2011 वर्षापासून आम्ही शिवजयंती साजरी करतो आणि शिवजयंती साजरी करीत असताना आम्हाला असं लक्षात आलं का तरुणांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जनजागृती कमी प्रमाणात आहे, लोकांचा अभ्यास कमी आहे। म्हणून आम्ही नव्याने उपक्रम 2013-14 सुरू केला का शिवजयंती करीत असताना दरवर्षी एका गड किल्ल्यांना तरुणांना घेऊन जायचं, त्या ठिकाणी मार्गदर्शक लावायचा आणि त्या गडाचा इतिहास हा त्या लोकांना सांगायचा, समजवायचा। 450 लोक आज या ठिकाणी
आम्ही गड किल्ल्याला आज संध्याकाळी जाणार आहोत. ह्यावेळेस आम्ही सज्जनगडाला जाणार आहोत. याच्या अगोदर आम्ही वारंवार ज्या गडांना महाराजांचा इतिहास आहे, ज्या गडांना संभाजी महाराजांचा इतिहास आहे, अशाच ठिकाणी तरुणांना नेतो, जेणेकरून तरुणांचा अभ्यास देखील होतो आणि तरुणांना जीवन जगण्यासाठी जे हुरूप पाहिजे असतं, जी ऊर्जा पाहिजे असते, ती या निमित्तानं आम्ही निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. खऱ्या अर्थानं शिर्डीत शिवजयंती करीत असताना बाबांनी दिलेली शिकवण सबका मालिक एक म्हणजे आणि आमच्या पक्षाचं धोरण सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या निमित्तानं काम करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून सर्व मान्यवरांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना, सर्व पक्षाच्या लोकांना, सर्व तळागाळातील लोकांना बरोबर घेण्याचं या निमित्तानं आम्ही काम करण्याचा छोटासा प्रयत्न करतो. आज या ठिकाणी सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती महोत्सव श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीनं मोठ्या थाटामाटात संपन्न होतो आहे. दरवर्षी सालाबाद प्रमाणे त्यांचे स्तुत्य उपक्रम आजही या ठिकाणी आपणा सर्वांसाठी अगदी मोफत राबवण्यात आलेले आहेत. आपण नेहमी म्हणतो की हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, म्हणजे हात जे तुमचे आहेत ते सगळ्यात जास्त तुमच्या सोन्याच्या बांगड्या घातल्यानं किंवा सोन्याचे आभूषण घातल्यानं पवित्र होत नसतात, तर ती दान केल्यानं पवित्र होत असतात. आणि असंच दानाचं काम श्रीराम प्रतिष्ठान या ठिकाणी या महोत्सवाच्या निमित्तानं करत असतात.